तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या 10वीचा लास्टचा पेपर संपलेला आहे. मुलाचा लास्टचा पेपर आहे, फुल मार्काचा लिहिलेलं आहे मित्रांनो. फक्त ही मस्ती छान केली आहे हे लक्षात राहणार आहे. आणि आता सध्या चालू आहे घरी, तिकडनं बॅट घेणार आणि डायरेक्ट हॉटेल रिव्हर गार्डनला आपल्या हॉटेलला जायचं आहे. बघा इथे गाडी आपली. तर मित्रांनो, तिथं आदर्श विद्यार्थी बसला आहे, सार्थक शेठ कडू यांचं आपण प्रतिक्रिया घेऊ, कसा पेपर गेला कसा काय. तर सार्थक शेठ कडू, आम्हाला सांगा तुमचा पेपर कसा गेला. आमचा पेपर अतिशय सुंदर गेला, म्हणजे वाटला होता एवढा सोपा पेपर येईल, तेवढा सोपा पेपर आला. किती मार्काचा लिहिला तुम्ही? आणि आम्ही 39-38 मार्काचा पेपर लिहिला. तर मित्रांनो, आदर्श विद्यार्थी यांनी 38-39 मार्काचा पेपर लिहिलेला आहे. तुम्ही किती मार्काचा लिहिला कमेंटमध्ये सांगा मला नक्की. तर आता आपण घरी जाऊ आणि तिकडनं डायरेक्ट हॉटेल रिव्हर गार्डनला. तर आता आम्ही चाललो आहे बॅट आणायला आणि तिथं जाऊ आम्ही हॉटेल रिव्हर गार्डनला, म्हणजे शैलेशच्या हॉटेलमध्ये. हॉटेलला मित्रांनो आम्ही राहणार आहेत आणि मस्तपैकी आता गाडी चालवत आपण चाललेलो आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट घरी पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवू. चला मित्रांनो, आता आपण बॅट घेतली आणि आपण चाललो आहे शैलेशच्या दुकानात. आलो आहे आपण. गाडी इथं ठेवणार आहेत आणि त्याच्या पप्पांना सांगायचं सोडायला. आता काय आलो मी. अरे, तर आता आम्ही बॅट घेतली आणि शैलेशच्या दुकानात आले आणि शैलेशचे पप्पा थोडा कामासाठी गेलेत. तर थोड्या वेळ थांबू आणि जाऊ बस स्टँडवर बाकी मित्रांच्या भेटीसाठी आणि तिथनं डायरेक्ट हॉटेलला. तर आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत आणि इथं बघू शकता सगळे, हर्षवर्धन, मी, शैलेश, बालाजी, यथार्थ, प्रणव, स्वरूप आहे. आता सगळे आता आम्ही निघालोय हॉटेल रिव्हर गार्डनमध्ये. तर अर्धा एक तासाचा आमचा प्रवास आहे. तुम्हाला भेटू डायरेक्ट हॉटेलमध्ये. तर आता हॉटेलमध्ये निघालेलो आहे. आता बसमध्ये बसलेलो, तुम्हाला दाखवू काय बघा. या प्रकारे आता थोड्या वेळात आम्ही हॉटेलला निघू. आता तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवरती गेला लागतो. चला. तर आपण पोहोचलो आहोत आपल्या ठिकाणी, हॉटेल रिव्हर गार्डनच्या ठिकाणी. थोडासा आतमध्ये चालत जायचं आहे. आपली सगळी मंडळी इथे. शैलेश इथं, त्याच्या पुढं आपल्याला दाखवलं तिकडे एवढं भाग चालत जायचंय. त्या तिकडं त्या पुढे चालत जायचं आपल्याला. इथे बालाजी उभा आहे आणि ते तिकडनं थोडा असा लांब चालत जायचंय. रस्ता दाखवतो चालता. घेतला नाही थोडा इथं असं दुकानात आपण थांबलोय खाऊ घेण्यासाठी. आता आपल्या इतक्या लांब थोडंसं चालत जायचं आहे आणि नंतर मग आपण बघू. तुम्हाला हॉटेलला पोहोचल्यावर परत एक पुन्हा एकदा भेटू आपण. तर मित्रांनो, हे बघा सगळे इथे आहेत. हरिशोधन, प्रणव ना आला आपल्याबरोबर. आपण तिकडे चाललोय. आपला हॉटेल रिव्हर गार्डनचा बोर्ड तुम्हाला दिसाल, मी झूम करून दाखवतो. हॉटेल रिव्हर गार्डनचा बोर्ड आहे हा बघा. तर आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. आम्ही रस्त्याने चालत आहे, सोबत माझ्या हर्षवर्धन. आता आपण चाललोय हॉटेलमध्ये. तिकडे गेल्या आधी डबा खायचा का स्विमिंग पूलमध्ये उड्या मारच्या हे नंतर डिसाईड करू. सोबत शेड्डी नाही तुझ्याकडे. तर आता आपण आले हॉटेलमध्ये रिव्हर गार्डन. तर तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. थांबा आतमधनं. चल ना. तर हा सगळा व्ह्यू आहे आपल्या हॉटेलचा. हा बाहेरून व्ह्यू आहे, आपण आतमध्ये आपण बघू. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत हॉटेलच्या आतमध्ये. तर हो ना, तुम्हाला नको शिकवू व्लॉगिंगचा. तर हा हॉटेलच्या मालकाचा पोरगा आहे. तर तुला कसं वाटतं आता आपण तुमच्या हॉटेलमध्ये आले? तू मित्रांना घेऊन आले पहिल्यांदा हॉटेलमध्ये, तर तुला काय वाटतंय? एक नंबर वाटते, मस्त मजा येते बाबा. तर आता आपण आलो आता हॉटेलमध्ये. तर पहिल्यांदा तुम्हाला हॉटेलचा स्विमिंग पूल दाखवतो. तुम्ही बघू शकता हॉटेलचा पूर्ण असा स्विमिंग पूल माझ्या पाठीमागं. आणि स्विमिंग पूल एकदम मस्त हॉटेल आहे. तुम्हाला हॉटेलचा पूर्ण व्ह्यू दाखवतो मी. थांब. तुम्हाला हॉटेल आणि पाठीमागे बघू शकता खूप मोठी अशी नदी आहे. नदी बघून
आता आपण पावला आलोय. तर आता आपला सगळा पाहून घेऊन झालेला आहे स्विमिंग पूलमध्ये. तर आता आम्ही चाललोय खेळायला क्रिकेट हायस्कूलमध्ये आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेट. तर काही अटकून राहिली, हर्षवर्धन आणि बालाजी अटकून राहिलाय. अरे पॅन्ट पण कुठे घातले, पॅन्ट कशावर घातले? ते दोघं आत मी थांबलेली. पण तुम्ही पॅन्ट का घातले? पॅन्ट का घातले? आपण गेलो चल. आम्ही पण खेळणार आहेत. हे काय घालणार त्याच्यावर? काय खेळायचं याच्यावर नाही काढायचं. मग एवढं काय झालं? तुम्ही गेलो आहेत का मातीत? अरे हे चल शैलेश. तर आपण चाललंय, आपल्याला ग्राउंड मध्ये नाही भेटली जागा खेळायला कारण की इथं लॉक होता. तर आता आम्ही टर्फ मध्ये चाललंय खेळायला. तर टर्फ छोटी नेट लावलेली आहे फक्त बॅटिंगसाठी. तर आता तुम्हाला दाखवतो. शैलेश टर्फ मध्ये 6 मारा जागा आहे. नाही इकडे चाललो खेळायला. शैलेश टर्फ मध्ये 6 मारा जागा आहे ना? हो हो, तर मग 6 मारायला जागा आहे मस्त की आपण 6 मारायचे होतं नेटमध्ये. तर आता आम्ही पोहोचलो आहे नेट पाणी बिणी उर्फ टर्फचे इथे. तर आता तिकडे क्रिकेट खेळणार आहेत, 6 बिक्स थोडे मारणार आहेत. आणि या बॉलरला आज मला पक्का धुवायचं आहे. हा स्वरूप काडे बॉलर. आणि दुसरा तो सीझनचा प्लेअर कुठे आहे? हां, त्याला जाम मी 6 मारणार आहे आज. मला जाम बॅटिंगचा मूड आलाय. ते मित्रांनो आता आम्ही इथं नाश्त्यासाठी एक दाबेले आणलेली, एक नाही खूप साऱ्या आणलेल्या. आमच्या पप्पाने गणपती आणला. इथे सगळ्यांचे दाबेले खाऊन झालेले आहेत. खाऊन झालेला आम्ही दोघं नको वेडी. बालाजी आता आपण आलो आहे हॉटेलमध्ये जेवण करायला. तर आम्ही मागवले 2 ट्रिपल या दोघांमध्ये जे व्हेज खाणार ते मी मागवले, एक बिर्याणी ही दोघं 100 देतील आणि एक वाले कोरकर आला. बरोबर आणि चालू विषय. जेवण झालं तुम्हाला परत एकदा स्विमिंग पूलमध्ये भेटतील. 100 अरे आम्हाला पण द्या. पैसे तुझ्याकडे देतो. अरे कुणाला किती. तर मित्रांनो इथं तसा राईस आलेला आहे आपला, सूप राईस. व्हेज पुलाव मागितलेला आहे व्हेजवाल्यांनी. हे व्हेजवाले. आणि बघा इकडं 2 नग बसले. तुम्ही काय रेडी काय ते बोलायची गोष्ट असते.
या ठिकाणी आम्ही सगळे बालाजी यांच्या तोंडाकडे दाखवू एकदा. या ठिकाणी आम्ही सगळे आता खूप घाबरलेलो आहोत. नदीचं तळे काठ बाजूला आणि तिथून अमावस्येची रात्र आहे आणि शैली चकवा बिकवा काहीतरी बोलत होता. नदी दाखवतो. हे सगळं सुमसाम वातावरण आहे इथं, म्हणून आम्ही टेंट बिंट आमचे सगळे काढले तर सगळे घाबरले तिथं, म्हणून आम्ही आता टेंट बदलायचा विचार केलाय. आहे ना बालाजी? तर मित्रांनो आता उठलोय. आता टाइम तुम्हाला माहिती ना, आता मी सांगतो किती वाजलेत. आता करेक्ट वाजलेत 2:11. तुम्हाला दिसत असेल तर 1 मिनिट. हां, तर 2:11 झालेत. आता सगळे आता जागे आहेत, कोणाला झोप नाही येते. हे सेट म्हणतात आता एक गेम खेळू. तर आता बघू, सगळे बोलतात काय आता, तर बघू चला पुढं तुम्हाला दाखवतो. खेळायचं झालं तर खेळू. आता सगळे इथे झोपलेले आहेत. हे सगळे झोपले. हा फक्त लाड्या उठलाय. हा सुरू बिरू सगळे झोपले. मी आता उठलोय. आता वाजलेत रात्रीचे घड्याळ कुठे माझा? हां, 4. किती वाजले रे? 4. रात्री नाही, आता पहाटेच बोलू आपण याला. सकाळचे पहाटेचे 4 वाजलेत आणि हे साले आत्ता झोपलेत. सगळी झोपलेत. तर यांचा जीव कशाने गेला ते तुम्ही आता विचार करू शकता. झिपरे कसं बघा कसं झोपले. झिपरे, हे बुटुकलं, हा सस्ता शाहरुख खान, हा द ग्रेट खली आणि हा गाळावर खली. अशी सगळी इथं झोपलेली आहेत. तर आता आम्ही पण झोपतो आणि तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटतो स्विमिंग पूलमध्ये गेलो तर. नाहीतर असा काही आमचा विचार नाही आहे स्विमिंग पूलमध्ये जायचा. आता उद्या काय बोलतात ते बघू. तसं किती वाजता उठतायत काय काही झाले तर काय उठणार नाही. तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटतो. बाय. तर आता आम्ही निघालोय घरी. सकाळचे 8 वाजले असतील. तर आता आपण निघाले घरी. सगळे तर उभे आहेत. ए बोला काहीतरी. असं वाटतं आता घरी जाऊन. तर मित्रांनो सध्या आता काल मी 4 वाजता उठलेलो मगाशी. तर तुम्हाला दाखवलं का स्विमिंग पूलला जाऊ पण गेलोच नाही. निघायची घाई निघाली. बोललो आता जाऊ आता डायरेक्ट घरी जाऊ. आता बससाठी थांबलेलो यांच्यासाठी. मी तर इथंच थांबणार आहे कारण की आपलंच आहे. तर तुम्ही आता जसं बघितलं असाल सगळे फोटो व्हिडिओज. तर मी हे यूट्यूबला टाकतो आहे. तर आणि कोणाला जर इथे यायचं असेल आपल्या हॉटेल रिव्हर गार्डनला तिथे येऊ शकतात. चालले अरे काय नाही ते बससाठी थांबलो आहे सगळे. इकडं हर्षवर्धन, यतार आणि आम्ही थांबलो आहे. तर बघू आता बस कधी येते काय. 8:15 सांगितले. आता येते का नाही बघू. यांच्याकडं येतार तुला काय वाटतंय? काय नाही जाम बोललेलं आहे. चाललो आता.
तुला काय वाटते आता आपण एवढ्या वर्षांनी एकत्र आलेलो आणि परत आता आपण चाललोय, काय वाटतं तुला? काय नाही वाटत, थोडंसं वाटतंय नर्वस, पण पती आहे ना आमचा, काही टेन्शनची गरज नाही. अजून काय अजून काय बोलायचं 10वी नंतर परत कधी वाटत? 10वी नंतर नक्कीच रिपब्लिक डे किंवा शाळेचं काही इव्हेंट असलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट साधून लवकरात आता कॉलेजला गेली, शाळेत कशाला भेटायची? करा जाऊ दे. बालाजी तुला काय वाटते? एवढ्या दिवसानंतर आपण एकत्र आलोय आणि आपण घरी चाललोय. काय नाही वाटत, मजा वाटते. संपले 10वी संपला. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आमची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आले यासाठी. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओवरती 50,000 लाईक पूर्ण करा. धन्यवाद.